जेनेटिक हेअर लॉसला काहीही ट्रीटमेंट नाही आहे, हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. तुम्ही तुम्ही कोणत्या पण डॉक्टरांना भेटा, ते काहीही तुमचं टक्कलपणा क्युअर करू शकत नाही. हेअर ग्रोथ ऑइल करू शकत नाही. हेअर लॉस ऑइल ट्रीट करू शकत नाही. बस फक्त एक चांगलं स्मूथ टेक्स्चर देतो ऑइल, बाकी ऑइलचं काहीही काम नाही. खूप जास्त मी मालिश केली, खूप जास्त मी ऑइल रगडून लावलं, तर त्याच्याने परत हेअर ब्रेकेज होतं. आणि हेअर ब्रेकेज म्हणजे परत तुम्हाला असं वाटणार की हेअर लॉस होतोय. आपल्याला असं वाटतं की चला माझे केस खूप गळत आहे, हा शॅम्पूच मला सूट होत नाहीये, तर मी आता ना माइल्ड शॅम्पू वापरणार, आता मी ना बेबी शॅम्पू वापरते, बेबी ऑइल वापरते. तर कोणती पण हेअरची ट्रीटमेंट तू सुरू केली आणि तुला एक विजिबल रिझल्ट पाहिजे, तर 4 महिने लागणार. आज जो विषय आपण घेतलेला आहे तो मागच्या एपिसोडला लागूनच हा पुढचा एपिसोड असं म्हणता येईल, कारण की मागच्या एपिसोडमध्ये आपण हेअर फॉल्सच्या बाबतीमध्ये माहिती घेतली. आज आपण हेअर केअर काय असतं हे आज बघणार आहोत आणि याच विषयाला बोलण्यासाठी डॉक्टर रोशनी मॅडम पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओला आलेले आहेत. तर रोशनी मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या ह्या स्टुडिओमध्ये. थँक्यू गौरव, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. जितकं आपण स्किन केअरला फॉलो करतो तेवढं आपण हेअर केअरला फॉलो करत नाही. तर हे असं का? आणि पुरुषांमध्ये तर बिलकुलच नाही. मेल्समध्ये हे खूप एक वेळेस तर ते स्किन केअर फॉलो करतील, पण ते हेअर केअर जास्त फॉलो करताना दिसत नाही. तर यामागचं तुम्हाला काय मानसिकता वाटते? काय कारणं वाटतात? आता सध्या हेअर केअरचं रुटीनच खूप बदललेलं आहे. आधी आय अग्री की बायकांमध्ये ह्याचं अवेअरनेस जास्त होतं. पण ओव्हर द इयर्स हा जे चेंज आहे हे खूप ड्रास्टिक दिसायला येतोय. जसं आपण चर्चा करत होतो Instagram, Facebook आणि अपीअरन्स आणि मला चांगलं दिसायचं आहे, तसंच जितकं अवेअरनेस स्किनसाठी आहे, तितकंच मला असं वाटतं की पुरुषांमध्ये पण हेअरसाठी पण आहे. हेअर इज अ क्राउनिंग ग्लोरी. म्हणजे एक क्राउन सारखं ते आपल्या डोक्यावर असतं, राइट? तर इट इज अवर मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट. तू असं विचार कर की सपोज मी किंवा तुला केसच नसेल, तर तू कसं दिसणार? तसंच याचं अवेअरनेस पुरुषांमध्ये पण मला असं वाटतं की इव्हन इन माय क्लिनिकल प्रॅक्टिस की खूप वाढलंय. इतक्यात तर मला असं वाटतं की माझे मेल पेशंट्स हेअर प्रॉब्लेम्स घेऊन जास्त येतात. ऑफकोर्स त्यांचे प्रॉब्लेम्स फिमेल्सपेक्षा वेगळे राहतात, पण देअर कॉजेस आर ऑल्सो डिफरंट. देअर ट्रीटमेंट्स फॉर बोथ मेल्स अँड फिमेल्स हे पण वेगळे असतात. आता जसं म्हटलात तुम्ही, स्त्रियांचे प्रॉब्लेम वेगळे आणि पुरुषांचे प्रॉब्लेम वेगळे. तर काय नेमकं कोणते प्रॉब्लेम्स आपल्याला पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतात आणि स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतात? त्यांचं जे हेअर फॉलचं जे प्रॉब्लेम आहे पुरुषांमध्ये, इट हं. इज व्हेरी डिफरंट अ पॅटर्न फ्रॉम फिमेल्स. ओके. पुरुषांमध्ये काय असतं की मोस्टली टक्कलपणा, हं. राइट? आणि ते पण मोस्टली जेनेटिक असतं. इट इज यू कांट ट्रीट इट, पण तुम्ही प्रोलॉंग करू शकता त्याला. जेनेटिक हेअर लॉसला काहीही ट्रीटमेंट नाही आहे, हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. तुम्ही तुम्ही कोणत्या पण डॉक्टरांना भेटा, ते काहीही तुमचं टक्कलपणा क्युअर करू शकत नाही, अनलेस अँड अंटिल काही वेगळा प्रॉब्लेम असेल. जेनेटिक फॅक्टर्स आपण ट्रीट करू शकत नाही. ओके. सिमिलरली फिमेल्समध्ये टक्कलपणा होत नाही हं. मोस्टली. इट इज मोर ऑफ डिफ्यूज हेअर लॉस. म्हणजे मला केस गळतायत. बस हाच एक प्रॉब्लेम असतो, की माझे खूप केस गळतात. मला टक्कलपणा आहे असं काही प्रॉब्लेम नाही. पण केस गळणं हे फिमेलचा प्रॉब्लेम आहे. ओके, ओके. आता जसं हेअर केअर म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं झालं, की केसांची काळजी घेणं. तर युजुअली कशी केसांची काळजी घेतली पाहिजे किंवा बेसिक ऑफ हेअर केअर काय सांगता येईल? प्रत्येकाने आपलं एक हेअर केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे. हं. तर बेसिक ऑफ दॅट हेअर केअर रुटीन काय असतं, की एकतर क्लिन्झिंग. मला हं. एक स्काल्प माझा क्लीन ठेवायचा आहे, बरं. राइट? कंडिशनिंग, की चांगलं एक स्मूथनेस यायला पाहिजे माझ्या केसांना. डिटँगलिंग म्हणजे माझे केस गुंथलेले नाही पाहिजे. ते गुंथलेले राहतात तेव्हा जास्त तुटतात. त्याला हेअर ब्रेकेज म्हणतो आपण. हेअर लॉस नाही. हेअर ओके. लॉस इज डिफरंट फ्रॉम हेअर ब्रेकेज, ओके. राइट? तर हेअरला प्रोटेक्ट करायचं आहे. हं. एक्सटर्नल जे फॅक्टर्स आहे त्याच्यापासून, आणि ऑफकोर्स मला हेअर ग्रोथ पण पाहिजे सोबतच. तर ऑल इन वन हे जे पण मी सांगितलं, दॅट इज अ प्रॉपर हेअर केअर रुटीन. आता आपण परवाच्या दिवशी जेव्हा ह्या विषयावर बोलण्यासाठी आपण भेटलो, तर तेव्हा जस्ट आपलं एक डिस्कशन झालं, की जे आपण ऑइल वापरतो, हे सगळ्यात मोठं मिथ आहे. म्हणजे केसांना ऑइल लावल्याने काही होतं, काही नाही होत. ते एकदा थोडं स्पष्ट करून सांगा ना? ऑइलिंग आपल्या केसांना एक लुब्रिकेशन देतो.
जसं तुमच्या गाडीमध्ये इंजिनमध्ये तुम्हाला ऑइल टाकावं लागतं. का? कारण की ते स्मूथ व्हायला पाहिजे. तसंच ऑइलचं काम आहे केसांसाठी. हेअर ग्रोथ ऑइल करू शकत नाही. हेअर लॉस ऑइल ट्रीट करू शकत नाही. बस फक्त एक चांगलं स्मूथ टेक्स्चर देतो ऑइल. बाकी ऑइलचं काहीही काम नाही. पण ऑइल कसं लावायचं त्याची पण एक टेक्निक आहे. खूप जास्त मी मालिश केली, खूप जास्त मी ऑइल रगडून लावलं, तर त्याच्याने परत हेअर ब्रेकेज होणार. आणि हेअर ब्रेकेज म्हणजे परत तुम्हाला असं वाटणार की हेअर लॉस होतोय. राईट? तर फक्त ऑइल तुम्ही एकदम स्मूथली लावा, खूप जास्त मसाज करू नका. आणि मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा ऑइल लावलं तर त्याच्यात काही चूक नाही. आणि जे प्रॉडक्ट दाखवतात, ॲडव्हर्टाइजमेंट दाखवते, ह्या प्रॉडक्टने तुमचे हेअर मजबूत होतात, लांब होतात, स्ट्राँग होतात. मग हे काय? मला असं वाटतं की हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहे. ओके. ओके. एक सिंपल आन्सर देते तुझ्या क्वेश्चनसाठी. हं. का? कारण की काहीही प्रॉडक्ट हं. तुमच्या केसांना कोणताही ऑइल हेअर ग्रोथ करू शकत नाही. हं. हेअर ग्रोथ हा एक नॅचरल प्रोसेस आहे. केस गळणार, नॅचरली गळणार, त्याच्या जागेवर नवीन केस येणार. ते हेअर फॉलिकल आहे, जोवर ते हेअर फॉलिकल आहे तिथून केस येणार म्हणजे येणार. हं. तो हेअर फॉलिकल बुजला तर तिथून केस तू काहीही कर, कोणतीही ट्रीटमेंट घे, बरं. केस येणार नाही. बरोबर. सिंपल आहे. हं. तर कोणतंही ऑइल जे ते क्लेम करतात, की माझा हा प्रॉडक्ट वापरा, माझा हा सीरम वापरा, याच्याने केस येणार, तुमचे केस दाट होऊन जाईल. इट इज ऑल फॉल्स. ओके. आणि अजून एक आपण मोस्टली बघतो, की बरेच जण म्हणतात किंवा इन्फ्लुएन्सर्स असतात, की काही जण असे असतात, की डेली आपण हेअर वॉश केलं पाहिजे आणि काही जण असे असतात, की म्हणतात, की नाही आठवड्यातून 2-3 वेळेस हेअर वॉश शॅम्पूनी मोस्टली राइट, येस. केलं पाहिजे. तर हे काय? जर मी रोज जर केस धुवत असेल हां. शॅम्पूने, तर काही प्रॉब्लेम होतो, की म्हणजे नेमकं याच्यामध्ये किती सत्यता आहे? त्याच्यासाठी तुला हे जाणवणं खूप इम्पॉर्टंट आहे, की तुझं हेअर टाइप काय आहे? बरं. जसं स्किनमध्ये टाइप्स असतात, हं. ड्राय, ऑइली कॉम्बिनेशन, हं. सेम हेअरमध्ये पण टाइप्स असतात. हं. सपोज तुझं स्काल्प ऑइली आहे, हं. तेल जास्त सिक्रीट करतंय तुझं स्काल्प, तर तुला शॅम्पू करणंच आहे. कारण ओके. की ते ऑइल तुझ्या केसांमध्ये येतं स्काल्पचं. हं. तर तुला मोर फ्रिक्वेंटली ते शॅम्पू करावं लागणार. ओके. तसंच तुझे केस ड्राय आहे, तर तू आठवड्यातून 2दा कर शॅम्पू, काहीही प्रॉब्लेम नाही. ॲज ओके. लाँग एज ते शॅम्पू केसांना मॉइश्चराइज करतोय. ओके. क्षारयुक्त पाणी खरंच डॅमेज करतं केसांना? क्षारयुक्त पाणी जसं तू म्हटला, इन आवर टर्म्स इट इज हार्ड वॉटर. हं. इट इज डॅमेजिंग फॉर बोथ स्किन अँड हेअर. ओके. तर फॉर हेअर इन स्पेसिफिक केसांना ते काय करतं, ते केसांना रठ्ठ करून देतं. ते ओके. जे नॅचरल ऑइल आहे केसांचं ते काढून टाकतं. ओके. तर आम्ही पेशंटला म्हणतो, सगळ्यात आधी माझा प्रश्न हाच असतो पेशंटसाठी, की तुम्ही तुमच्या घरी कोणतं पाणी येतं? कमीत कमी केसांना किंवा चेहरा धुवायला ॲटलीस्ट तुम्ही नॉर्मल सॉफ्ट वॉटर वापरा. ओके. आरोचं पाणी वापरा, नळाचं पाणी वापरा. हार्ड वॉटर इन जनरल तुम्ही स्किन आणि हेअरला अव्हॉइडच करा. म्हणजे मोस्टली आता कुठे-कुठे प्रॉब्लेम असतं तर असं बोलू शकत नाही. पण फक्त फेससाठी आणि हेअरसाठी तरी तुम्ही तितकं करू शकता. तर हेअरसाठी, हेअर केअरसाठी मार्केटमध्ये आजच्या घडीला कोणकोणते प्रॉडक्ट आहे? टाइप्स ऑफ प्रॉडक्ट? बेसिकली लेट्स डिव्हाईड देम इंटू 3 प्रॉडक्ट्स. हं. एक शॅम्पू आहे, एक हं. कंडिशनर आहे, एक सेरम आहे. बरं. विच आर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. हे आपण बाहेरून लावतो केसांना. ओके. आतून तुमच्या हेअर केअरसाठी तुम्ही अगेन मेडिसिन्स घेऊ शकता, सप्लिमेंट्स घेऊ शकता. सेरम्समध्ये मला स्पेसिफिकली बोलायचं आहे, की ॲलोपॅथीमध्ये 2-3च मेडिसिन्स आहेत, जे केसांसाठी उपयोगी आहे. ते आहे मिनॉक्सिडिल आणि टॅबलेट फॉर्ममध्ये म्हटलं तर ते आहे फिनेस्टेराइड. ज्याचे पण साइड इफेक्ट्स भरपूर आहे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं नाहीये, तर प्लीज हे ओव्हर द काउंटर घेऊन तुम्ही हे मेडिसिन्स घेऊ नका. कारण की याच्यात इम्पोटन्सी इज द मेजर साइड इफेक्ट. ओके. ओके. हां, तर खूप केअरफुली हे प्रॉडक्ट्स वापरा. एक्सटर्नल ॲप्लिकेशनला वापरायला फार काही प्रॉब्लेम नाहीये. तर ते तुम्ही तुमच्या केसांच्या टाइप ओळखून तुम्ही ते वापरू शकता. आणि आता तुम्ही जसं बोललात, की गोळ्या म्हणजे टॅबलेट स्वरूपामध्ये सुद्धा आपण घेऊन आपलं हेअर केअर किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण हे करू शकतो. पण बऱ्याचदा आपण असं ऐकतो, की म्हणजे तोंडावाटे आपण ज्या गोळ्या वगैरे टॅबलेट्स वगैरे घेतो, जी औषधी घेतो, ते हेअरपर्यंत पोहोचत नाही. कारण की पोटावाटे ते वरती जात नाही. तर याच्यामध्ये किती सत्यता आहे? खरं तर तुला सांगू, हं. तर केस उगवण्यासाठी काहीही टॅबलेट नाहीये. बरं.
मेन अगेन इथे मी सांगते, की तुम्ही जेव्हा कॉज ट्रीट करता तेव्हा सिम्प्टम आपोआप ट्रीट होतो. हेअर फॉल इज अ सिम्प्टम. इट इज नॉट अ डिझीज, राईट? तर अशी कोणतीही टॅबलेट इन्व्हेंट झालेली नाहीये, की ते एकदम फास्ट तू टॅबलेट घेतली आणि 4 महिन्यात तुला केस एकदम दाट आले, तुझा हेअर फॉलचा प्रॉब्लेम्स गेलेला आहे, असं काहीही नाहीये. अगेन जे मिनॉक्सिडिल जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते ॲक्चुअली त्याची पण एक ड्रग प्रूव्हिंगची हिस्ट्री आहे. बरं. मिनॉक्सिडिल हा जे ड्रग आहे, हे हायपरटेन्शनमध्ये ड्रग प्रूव्हिंगला घेतलं होतं. हायपरटेन्शन म्हणजे बीपी. नॉर्मल आपण नॉर्मल टर्म्समध्ये बोललो तर. आणि त्याचा साइड इफेक्ट होता हेअर ग्रोथ, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ. त्यांना तेव्हा कळालं, की हे आपण हेअर फॉलसाठी देऊ शकतो. तर आता हे मिनॉक्सिडिलला ते डिराईव्ह करून त्यांना मिनॉक्सिडिलला सिरम्समध्ये किंवा अल्कोहॉल फ्री सोल्युशन्समध्ये हे फार्मास्युटिकल कंपनीज मेडिकलमध्ये ठेवतात. अँड ऑफकोर्स त्याची एफिकसी पण आहे. ते रिझल्ट्स देतात. पण अगेन इट शुड बी युज्ड ओन्ली जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे. तुम्हाला गरज आहे का? कारण की त्याच्यात पण भरपूर कॉन्सन्ट्रेशन्स असतात. तर कोणतंही प्रोडक्ट वापरल्यानंतर जसं लगेच रिझल्ट मिळत नाही, जसं तुम्ही आता बोललात. तर ॲक्चुअल किती कालावधी लागतो? जर मी एखादी प्रोडक्ट वापरायला घेतलं, तर किती वेळ लागेल त्या प्रोडक्टचे मला रिझल्ट बघण्यासाठी? आता ना सगळं फास्ट झालंय, लाईफ फास्ट झालीये. तर सगळ्यांना असं वाटतं, की मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. हो. मॅडम मला ना आत्ता रिझल्ट पाहिजे. एकच सिटिंग मी लेझरची घेणार, मला ना केसच गळणं थांबलं नाही. पण त्याची पण काहीतरी एक सायंटिफिक प्रोसिजर असते. ते तुम्हाला फॉलो करावी लागते. काही सिटिंग्ज असतात. काही मशीन्सला स्किनवर किंवा स्काल्पवर रिॲक्ट करायला वेळ लागतो. आणि प्रत्येक पेशंटला पण त्या ट्रीटमेंटला रिॲक्ट करायला वेळ लागतो. असं बोलायला गेलो तर सायंटिफिकली हेअर ग्रोथला, व्हिजिबल हेअर ग्रोथला 0 पासून व्हिजिबल लेंथपर्यंत यायला 120 दिवस लागतात. बरं. 120 दिवस म्हणजे 4 महिने. 4 महिने. तर कोणती पण हेअरची ट्रीटमेंट तू सुरू केली आणि तुला एक व्हिजिबल रिझल्ट पाहिजे, तर 4 महिने लागणार. तर यू हॅव टू बी व्हेरी पेशंट. स्किन आणि हेअरचे आजार असे असतात, की इन्स्टंट रिझल्ट भेटत नाही. तुम्हाला पेशंटली ते करावं लागतं. आता हेअर केअर मधला सर्वात महत्वाचं प्रोडक्ट जर आपण बघितलं, जे आपण वापरतो, ते म्हणजे शॅम्पू. तर शॅम्पू कसा निवडावा? म्हणजे जर आता मला काहीच आजार नाहीये, ना मी कोणत्या डॉक्टरसोबत कन्सल्ट केलेलं नाही, ना एक्सपर्टसोबत कन्सल्ट केलेलं नाही. मला घरच्या घरी राहून मला माझा शॅम्पू निवडायचा आहे. तर मी कसा निवडायला पाहिजे? त्याच्यासाठी तू आधी तुझा हेअर टाइप ओळख. बरं. तुझे केस दाट असेल, तर ऑप्ट फॉर अ थिक एंड हेअर शॅम्पू. ओके. तुझे केस पातळ असेल, पण तुला असं वाटतं, की मला थोडंसं ना केसला व्हॉल्यूम द्यायचंय, मला असं दाट केस दिसायला पाहिजे, तर ऑप्ट फॉर अ व्हॉल्युमायझिंग शॅम्पू. काही लोकांमध्ये कलर्ड हेअर असतात. त्यांना असं शॅम्पू पाहिजे, की त्याचा कलर पण ते थोडंसं लाँग लास्टिंग पाहिजे त्यांना. तर ऑप्ट फॉर दोज शॅम्पूज, की जे कलर्ड हेअरसाठी सुटेबल आहे. तर त्याच्यासाठी तुमचं हेअर टाइप ओळखा आणि मग तुम्ही शॅम्पू निवडून घ्या मार्केटमधून. मग मॅम मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, की पुरुषांना कंडिशनरची गरज असते? जसं महिलांना असते, तसं पुरुषांना पण कंडिशनरची गरज असते? व्हाय नॉट? मला असं वाटतं इंडियन सोसायटीमध्ये ना पुरुष दे टेक देमसेल्व्स फॉर ग्रांटेड, बरं. की मला नाही गरज आहे. माझे केस चांगले आहे. मला कंडिशनर कशाला? मला शॅम्पू कशाला? मी असंच साबणाने पण धुवू शकतो. बट जेव्हा हेअर केअर रुटीन आपण म्हणतो ना, मार्केट्समध्ये बरेचसे प्रॉडक्ट्स आहे, बरेच शॅम्पू आहे, कंडिशनर आहे ॲट युअर डिस्पोजल. विच आर युनिसेक्स, म्हणजे जे पुरुष पण वापरू शकतात आणि जे बाया पण वापरू शकतात. ऑफकोर्स सपोज तुझा प्रॉब्लेम वेगळा आहे, तुला डॅन्ड्रफ आहे, तर तुला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू विथ अँटी डॅन्ड्रफ कंडिशनर वापरावं लागेल, जे परत इन्फेक्शन करणार नाही स्काल्पवर. आणि सपोज माझा प्रॉब्लेम असा आहे, की माझे केस पातळ आहे, तर मला तो शॅम्पू आणि तो कंडिशनर निवडावा लागेल. तर ऑफकोर्स इट डिपेंड्स, की तुला काय प्रॉब्लेम आहे. पण येस, कंडिशनर आणि शॅम्पूची गरज दोघांना आहे. बायांना पण आणि पुरुषांना. अजून एक ट्रेंड बघतो मी, की बरेच जण मित्र परिवारामध्ये किंवा एक फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ऑफिसमध्ये असं एक गोष्ट म्हटल्या जाते, की ॲडल्ट जर तुम्ही असाल, तर बेबी शॅम्पूज यूज करा. हां. ओके. किंवा बेबी प्रॉडक्ट्स यूज करा. त्याच्याने तुम्हाला चांगलं हे म्हणजे हेअर ग्रोथ किंवा चांगल्या गोष्टी तिथे बघायला मिळतील. किती सत्यता आहे ह्याच्यामध्ये?
आपल्याला असं वाटतं, की चला माझे केस खूप गळताय. हा शॅम्पूच मला सूट होत नाहीये. तर मी आता ना माईल्ड शॅम्पू वापरणार. आता मी ना बेबी शॅम्पू वापरते, बेबी ऑइल वापरते, बेबी क्रीम वापरते. तर याच्यात कसं असतं ना, ते प्रॉडक्ट्स आर फ्री फ्रॉम एनी हार्मफुल इन्ग्रीडियंट्स. त्याच्यात काहीही हार्श केमिकल्स टाकत नाही ते. इट इज फ्री फ्रॉम पॅराबेन्स. तर ते त्या बेबीसाठी सुटेबल आहे. कारण की तो बेबी एक्सपोज नाहीये पोल्युशनला, सनलाईटला, बाहेरच्या हार्श एन्व्हायर्नमेंटला. पण हे प्रॉडक्ट्स ठीक आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही वापरलं दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण हे खूप जास्त तुमच्या बॉडीला इफेक्टिव्ह राहणार असं काही नाहीये. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार असं काही नाही. तुम्ही बेबी शॅम्पू वापरणार तर त्याच्यात टँगलिंग होऊ शकतो. केस गुंथून जाऊ शकतात. तर त्याच्याने परत हेअर ब्रेकेज होतं. हेअर ऑइलसाठी पण ते प्रॉपर लुब्रिकेशन तुमच्या केसांना देणार की नाही त्याची काही गॅरंटी नसते. तर व्हाय नॉट तुम्ही असं प्रॉडक्ट वापरा जे तुमच्या प्रॉब्लेमला सुटेबल आहे. उन्हामुळे केसांचं नुकसान होतं का? हा एक प्रश्न आणि यालाच लागून एक प्रश्न अजून आहे, की आपण काय उपाय केले पाहिजे? हो, नक्कीच उन्हामुळे केसांना खूप नुकसान होतं. का? कारण की केसांचे जे नॅचरल प्रोटीन्स असतात ते कमी होऊन जातात. बरं. परत घामेमुळे केसांचे जे पोर्स असतात ते ओपन होऊन जातात. पोर्स ओपन असल्यामुळे त्याच्यात बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त राहते. अगेन डॅन्ड्रफ हा प्रकरण पण समरमध्ये खूप वाढतो. का? कारण की खूप जास्त घाम येतो. मग आपण बरोबर शॅम्पू करत नाही. तर अगेन ते इन्फेक्शन परत क्लिअर होत नाही. तर असे खूप प्रॉब्लेम्स असतात उन्हात. तर याच्यात काळजी कशी घ्या, की एक प्रॉपर हॅट घ्या किंवा एक कॉटनचा कपडा तुम्ही केसांवर बांधू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही केसांना प्रोटेक्ट करा. तेच चांगलं आहे. मी आता मागच्या जे पॉडकास्ट झालं हेअर फॉलच्या याच्यामध्ये, तर डॉक्टर राशींना सुद्धा एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न मला तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे. तो हा, की जे हेल्मेट असतं किंवा कॅप असतं किंवा हॅट असतं, हे वारंवार वापरल्याने हेअर्समध्ये म्हणजे केसांचे काही प्रॉब्लेम्स होतात, असं म्हटलं जातं. हे राइट, कितपत राइट. खरं आहे? याला ना आपण 50-50 असं घेऊ शकतो. बरं. का? कारण की हेल्मेटमुळे किंवा स्कार्फमुळे ना कसं आहे तुम्हाला हेअरला पण प्रोटेक्शन भेटतं आणि स्किनला पण प्रोटेक्शन भेटतं. ऑफकोर्स तुम्ही जेव्हा हेल्मेट 2-3 तास ॲट अ स्ट्रेच वापरताय किंवा स्कार्फ 2-3 तास ॲट अ स्ट्रेच वापरताय, तर ते घामेमुळे ना ते पोर्स क्लॉग होऊन जातात. आणि अगेन तिथे परत इन्फेक्शन वाढण्याची शक्यता, पिंपल्स वाढण्याची शक्यता, डॅन्ड्रफ वाढण्याची शक्यता जास्त राहते. तर ठीक आहे 1 तास हेल्मेट वापरलं, 5 मिनिटं थोडंसं काढून घ्या, थोडंसं हवा लागू द्या, आहे ना? आणि मग परत हेल्मेट घाला किंवा परत स्कार्फ घाला. प्रोटेक्शन पण इम्पोर्टंट आहे अँड ॲट द सेम टाईम थोडंसं ऑक्सिजनेशन पण इम्पोर्टंट आहे आय फील. एक अजून एक असं समाजामध्ये म्हटलं जातं, ॲक्चुअली ते मिथ असू शकतं किंवा त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते. ते मला सुद्धा जाणून घ्यायचंय. आता काय असतं पुरुषांमध्ये बघितलं जातं, की रोज अंघोळ करताना ते केसांवरून पाणी घेतात. राइट. ओके आणि नॉर्मल सोप तिथे यूज करतात. हो. तर हे कितपत योग्य? रोज डोक्यावरून पाणी घेणं हे काही चुकीचं नाहीये. बरं. सोप तुम्ही कोणत्या प्रकारचा वापरताय हे क्वेशनेबल आहे. हं. कारण की त्याच्यात सल्फेट्स जास्त आहे, पॅराबेन्स जास्त आहे, तर ऑफकोर्स तुमचं हेअर लॉस वाढणार, तुमचे केसांचे प्रॉब्लेम्स वाढणार. तर तुम्ही अगेन तुमचं स्कॅल्प ऑइली असेल तर तुम्ही रोज शॅम्पू करा. सोप फ्री शॅम्पू वापरा. हं. काहीही प्रॉब्लेम नाही. पण सोप हार्श असेल तर प्लीज वापरू नका. त्याच्यात सल्फेट कंटेंट जास्त असेल तर वापरू नका. आणि थोडंसं इंटेलिजंटली तुमचे हेअर प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले, तर रोज डोक्यावरून पाणी घेतलं किंवा रोज शॅम्पू केलं, तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक आपण बघतो, की सर्रास सर्वजण हेअर कलर यूज करतात. हो, आणि आज मार्केटमध्ये अमोनिया फ्री हेअर कलर सुद्धा येतात. हो. तर बेसिकली ह्या गोष्टी काय असतात? ग्रेइंग ऑफ हेअर ही एक नॅचरल प्रोसेस आहे. आधी ते 50 वर्षापर्यंत आपले नॅचरल केस आपण टिकू शकलो असतो. पण आता कसं झालंय, की आधी आपले मम्मी-पप्पा शॅम्पू पण पटकन वापरायचे नाही. ते शिकाकाई वापरायचे किंवा काही असे घरगुती पदार्थ वापरायचे केसांवर आणि मला असं वाटतं, की म्हणून त्यांचे केस इतके टिकले. आता शॅम्पूज पण असे आलेले आहे, की खूप हार्श आलेले आहेत. त्याच्यात म्हणून ते चीपर आहे. त्याच्यात सल्फेट कंटेंट जास्त आहे, जसं मी बोलले. फॅटी ॲसिड्स कंटेंट जास्त आहे. अल्कलाईन कंटेंट जास्त आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, की आपलं जे हेअरचं जे पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे केसांना एक कलर भेटतं, ते पटकन कमी होऊन जातं. लवकर
म्हणजे वयाच्या 30 वर्षाच्या आधी पण माझ्याकडे असे पेशंट्स आलेले आहे की ज्यांचे पूर्ण केस ग्रे झालेले आहेत. पण ॲलोपॅथीमध्ये याचं काहीही ट्रीटमेंट नाहीये. तुम्ही कितीही गोळ्या खा, तुमचे जे ओरिजिनल केसांचं जे कलर आहे ते परत येऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी ते पेशंट्स ऑफकोर्स हेअर कलर ऑप्ट करणार त्यांच्यासाठी. तर आता हेअर कलरमध्ये पण अमोनिया फ्री हेअर कलर का? तर अमोनिया फ्री म्हणजे अगेन इट इज अ व्हेरी माइल्डर फॉर्म ऑफ द हेअर कलर. हेअर कलर त्याच्यात आहे. थोडंसं त्याचे साइड इफेक्ट्स पण आहे. ते जास्त वेळ टिकू शकत नाही. 4 ते 5 आठवडे टिकलं तरी बरं आहे. पण ते परत वापरावं लागतं. पण आय फील अमोनिया फ्री हेअर कलर इज बेटर दॅन अमोनिया हेअर कलर. ओके. जर मी असं विचारलं, तुम्हाला 2 ऑप्शन दिले. एका साइडला कलर आहे, हेअर कलर आणि दुसऱ्या साइडला जे आपण घरगुती उपाय मेहंदी. मेहंदी. ओके. तर तुम्ही काय हे चूज कराल? मला असं वाटतं, की जे त्या माणसाला सूट होतंय. काही पेशंट्सला मेहंदीची ॲलर्जी असते. काही पेशंट्सला हेअर कलरची ॲलर्जी असते आणि व्हाईस वर्सा. तर जे तुमच्या केसांना सूट होतं, तुम्ही ते वापरा. आता आपण डिस्कस करत होतो ह्या पॉडकास्टसाठी. तेव्हा तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलला होतात, की जे केसांचा जो भांग आहे, ते पाडण्याचं म्हणजे जे आपण कंघी करतो, ते पाडण्याचा पण काही एक वेगळा प्रकार असतो. एक प्रॉपर वे असतो, की तुम्ही प्रॉपर कंघी करू शकतो. ते नेमकं काय? तर बेसिकली त्याच्यात जास्त काही स्टेप्स नाही कोम्बिंगमध्ये. इट इज नॉट रॉकेट सायन्स. ओले केस कधीच कोंब करू नये. अच्छा. कारण की ओले केस हेवी असतात. त्याच्यात मॉइश्चर असतं. जे पण वस्तू हेवी असते ते पटकन खाली पडू शकते. राईट? तर ओले केस कधीही आपण कोंब करू नये. सेकंडली प्लास्टिक कोम्ब्स वापरू नये. मी माझ्या पेशंट्सला नेहमी सांगते, की प्लास्टिक कोम्ब्स काय असतात, त्यांना ना शार्प एजेस असतात. ते तुमच्या स्कॅल्पला डॅमेज करू शकतात. तुम्हाला हेअर फॉल आहे म्हणजे तुमचे केस थोडेसे वीक आहे. तर त्याच्यासाठी प्लास्टिक कोम्ब्स वापरू नका. आता मार्केटमध्ये मोठ्या दातांचे वुडन कोम्ब्स येतात, ज्याला स्टॅटिक पण नसतं. जे केसांना चिटकू पण देत नाही. तर ते कोम्ब वापरा. तर ते तुमच्या हेअर फॉलसाठी पण चांगलं आहे. आता तुम्ही जसं म्हटले, की ओल्या केसांमध्ये कंघी करू नये किंवा कॉम्ब करू नये. तर याच्यामध्ये आपण असं म्हणतो, की ड्रायर यूज करतो आपण. ओके. पण ते ड्रायरच्या हीटनी पण केस डॅमेज होतात ना? ऑफकोर्स. मग त्याला कसं सुकवायचं? एअर ड्राय. ऑल्वेज एअर ड्राय युअर हेअर. कधी-कधी काय फंक्शन आहे किंवा काही इम्पोर्टंट मीटिंग आहे, तुला पाहिजे की माझे केस पटकन ड्राय व्हायला पाहिजे, तर तू हेअर ड्रायर वापर. ते काही प्रॉब्लेम नाही. पण ऑल्वेज ऑप्ट फॉर एअर ड्रायिंग. ओके. ओव्हर ब्लो ड्रायिंग. ओके. का? कारण की ब्लो ड्रायमध्ये तुमचे केसांचे नॅचरल जे शायनी ऑइली लुक आहे जे केसांचं, ते स्ट्रिप होऊन जातं. ते जातं आणि मग केस एकदम ड्राय, डल तसे दिसतात. जर मी तुम्हाला विचारलं, की माझ्याकडे पैसे नाही किंवा हेअर केअरची मला गरज वाटत नाही. तर तुम्ही मला काय सल्ला द्याल? घरगुती टिप्स काय द्याल केसांची काळजी घेण्यासाठी? हेअर केअरमध्ये मेन म्हणजे काय असतं, जसं मी तुला बोलले, की एक चांगला शॅम्पू निवड. त्याच्यासोबत एक चांगलं कंडिशनर निवड. त्याच्यासोबत चांगलं एक ऑइल निवड. आता ऑइल पण तू असं नाही, की मी असं सांगणार, की एकदम काहीतरी भारीच ऑइल आण, इतकं एक्सपेन्सिव्ह आण आणि हेच चांगलं आहे आणि याच्याने तुझे केस लय पटकन वाढून जाईल. काहीच नाही. नॉर्मल कोकोनट ऑइल जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतं. कोकोनट ऑइल व्हाय इज इट फेमस? कारण की तू पाहिलं असेल, की कोकोनट इज बेसिकली साउथ इंडिया का फ्रूट. तू पाहिलं असेल, की जे साउथ इंडियन्स असतात त्यांचे केस खूप चांगले राहतात. कारण की त्या ऑइलमध्ये ती क्वालिटी आहे, की ते केसांना थोडंसं चांगलं लूक देते, चांगलं एक शायनी लूक देते. तर एक चांगलं ऑइल तुझ्या केसांसाठी तू निवड आणि चांगलं डाएट फॉलो कर, चांगलं एक्सरसाइज कर. स्ट्रेस अगेन इज अ मेजर फॅक्टर फॉर हेअर लॉस. स्ट्रेस जास्त असेल तर हेअर लॉस जास्त राहणार. तर अगेन एक्सरसाइज, स्ट्रेस कमी ठेव. तर त्याच्याने हेअर केअर रुटीन एक चांगलं बसून जातं. आणि मी असं पण ऐकलंय, की जे तुम्ही शॅम्पू अप्लाय करतात किंवा तुम्ही कंडिशनर अप्लाय करतात, त्याला लगेच धुवू नका. त्याला थोडा वेळ तिथे ठेवा आणि मग हे करा. हे खरंच आहे? हो. व्हाय नॉट फॉर अ मिनिट. आता शॅम्पू आणि कंडिशनर लावायचे पण टेक्निक्स आहेत. बरं. शॅम्पू मी नॉर्मली माझ्या पेशंटला काय सजेस्ट करते, की तुमचे हेअर ऑलरेडी वीक आहे. खूप जास्त केमिकल्स आपल्याला केसांना लावायचं नाहीये. तर थोडासा एक मग्गा घ्या, त्याच्यात थोडंसं पाणी घ्या.
ते 2-3 थेंब त्या शॅम्पूचे टाकले तरी पण एक चांगला झाग होऊन जातो. हो. दॅट इज सफिशियंट टू क्लीन युअर हेअर. कधीही कोणतं पण शॅम्पू डायल्यूट करून लावा. डायरेक्ट हातावर घेतलं, घासून घेतलं आणि मग केसांवर लावलं आणि तेव्हाच माझे केस खूप चांगले होणार असं काही नाही. डायल्यूट करून लावा आणि केस 2दा धुवा. व्हेन यू आर शॅम्पूइंग युअर हेअर, शॅम्पू ट्वाइस. का? कारण की पहिल्यांदा सगळी धूळ निघून जाते आणि दुसरींदा केस क्लीन निघतात. ओके. आणि कंडिशनर लावण्याची ही पद्धत आहे की टिप्सला लावू नका. टिप्सला कंडिशनिंगची काहीही गरज नाही. मेन बॉडी केसांची जी बॉडी आहे त्याला कंडिशनिंगची गरज आहे. तर अप्लाय कंडिशनर ओन्ली ऑन द बॉडी ऑफ द हेअर. आता याच्यामध्ये अजून एक बघितलं जातं यंगस्टरमध्ये जास्त करून, की वारंवार ते प्रोडक्ट चेंज करत राहतात. हो. म्हणजे बजेट वाईज पण चेंज करत राहतात आणि प्लस त्यांना काही चांगलं दिसलं किंवा ॲडव्हर्टाइजमेंट चांगली वाटली, हो. तर ते हेअर कलर असू द्या किंवा शॅम्पू असू द्या किंवा कंडिशनर असू द्या, वारंवार बदलतात. तर हे असं केलं पाहिजे किंवा याचे काय परिणाम होऊ शकतात? एक बेसिक ह्युमन टेंडन्सी आहे हं. की चेंज इज द जॉय ऑफ लाईफ. मला चेंज पाहिजे. मॅडम आता मला ना हे शॅम्पू लई बोर झालं. आता ना मला काहीतरी नवीन लिहून द्या. मला ना आता हे पपाया एक्स्ट्रॅक्टचा शॅम्पू पाहिजे. नाहीतर मॅडम मला आता ॲलोवेराचा शॅम्पू पाहिजे. जे पण आपण काहीतरी वाचतो, काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो, तर आपल्याला असं वाटतं की आपण का नाही ते वापरू शकतो. तर ऑफकोर्स तुम्ही प्रॉडक्ट चेंज करा, पण परत तुमच्या हेअर टाइप अनुसार. तुमचे केस खूप वीक असेल तर एक माइल्ड शॅम्पू घ्या. केस खूप दाट असेल तर एक नॉर्मल क्लिन्झिंग शॅम्पू घ्या. केस फाईन असेल तर परत तुम्ही असं शॅम्पू घ्या जे तुमच्या केसांना सूट होणार. पण तुम्ही चेंज करू शकता, पण कोणतं पण एक प्रॉडक्ट तुम्ही कमीत कमी 6 महिने तरी वापरून पहा. 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल, की खरंच हा प्रॉडक्ट मला रिझल्ट देत आहे की नाही. आणि मॅम आता बरेचसं आपण बघतो यंगस्टरच्या ह्याच्यामध्ये, की ते सर्रास ते व्हॅक्स लावतात. त्याच्यानंतर ते जेल लावतात. हो. आता तर ते काय ती पावडर आली आहे. हो, ती पावडर तुम्ही तिथे ड्रॉप केली आणि तुम्ही पाहिजे तशी हेअरस्टाईल हे करू हो, शकतात. हो. तर हे प्रॉडक्ट काय आहे आणि हे कितपत वापरणं योग्य आहे? हे जे प्रॉडक्ट्स आहे अगेन दे आर व्हेरी टेम्पररी. बरं. तुम्ही जेव्हा तुम्हाला काही इम्पोर्टंट प्रोग्राम असेल तर ते वापरलं याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही. एखाद्या वेळेस काही असे प्रॉडक्ट्स वापरले तर काही केसांना खूप काही असं डॅमेज होणार असं पण काही नाही. वापरा हे प्रॉडक्ट्स पण अगेन लिमिटमध्ये वापरा. जेव्हा जरुरी आहे खरंच तुम्हाला असं वाटतंय की मला आता हे ट्राय करायला पाहिजे तेव्हा वापरा. अगेन मला हे बोलायचंय की जेव्हा तुम्ही असे प्रॉडक्ट्स वापरताय ज्याच्यात ब्लो ड्राय करायचे तुम्हाला किंवा तुम्हाला केस स्ट्रेट करायचे किंवा तुम्हाला केस कर्ल करायचे. तर इथे हीट रेझिस्टंट प्रॉडक्ट्स पण येतात. ज्याच्यात तुम्ही ते केसांना लावा आणि तुम्हाला ते हीट डॅमेज होणार नाही. परत तुम्ही ह्याचे टेम्परेचर्स पण मॉड्युलेट करू शकतात. तर ते जेव्हा तुम्ही हे असे मशीन्स वापरताय, ज्याच्याने केस कर्ल करू शकतो किंवा स्ट्रेट करू शकतो, तर ह्याचे टेम्परेचर लो ठेवा. तर इतकं डॅमेज होणार नाही. आणि असे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट्स वापरताय, तर मेक शुअर की तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट करताय केसांची, तेव्हा एक डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट करा. ज्याच्याने तुमचे जे प्रोटीन्स परत रिस्टोर होऊन जाईल. ओके. अजून एक सिली क्वेश्चन तो माझा. तो म्हणजे काय, की गरम पाणी केसांवर ओतल्याने हो. केसांना किंवा केसाखाली असलेल्या त्वचेला काही परिणाम होतो का? किंवा जर नाही ओतलं तरी चालतं? गरम पाणी केसांना पण आणि स्किनला पण चालत नाही. बरं. का? कारण की इट स्ट्रिप्स द स्किन ऑफ नॅचरल ग्लो. जेव्हा नॉर्मली आपण जेव्हा केस वॉश करतो, आपल्याला एक चांगलं एक शाईन येतो. गरम पाण्याने तो शाईन येत नाही. तो थोडंसं ड्रायच राहतात केस. जेव्हा पाणी रूम टेम्परेचरवर असतो, तो पाणी वापरा. केसांना पण आणि स्किनला पण. आपण असं बघतो, की एक एज झाल्यानंतर पांढरे केस येतात. हो, म्हणजे माईट बी आपण जसं स्किनच्या बाबतीमध्ये चर्चा केली, की हो, एजिंग झाल्यानंतर त्या गोष्टी स्टार्ट होतात. हो, हो, तसं केसांमध्ये पण असतं, केस पांढरे होतात. हो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो. पण काही असतं, की अर्ली एज येस. म्हणजे 18व्या 19व्या हो, किंवा त्याच्यापेक्षाही पहिले हो, केस पांढरे होतात. हो. तर ते कशामुळे होतात? याच्यात सगळ्यात मेजर फॅक्टर म्हणजे जेनेटिक्स. बरं. जीन्स प्ले अ मेजर रोल इन हेअर केअर. तर जेव्हा सपोज तुमच्या वडिलांना पण असा प्रॉब्लेम असेल किंवा आईला असा प्रॉब्लेम झालेला असेल, तर तुम्हाला होणार हे 100%. फक्त तुम्हाला हे प्रोलॉन्ग करायचंय. कसं प्रोलॉन्ग करणार, की तुम्ही एक प्रॉपर रूटीन फॉलो करा.
सेकंडली अगेन स्ट्रेस, एन्झायटी हे डायरेक्ट इफेक्ट करतो तुमच्या केसांवर. अगेन ह्याच्यात तुमचे मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे मेजर रोल प्ले करतात. ना केसांना हे एक प्रोटीन आहे बायोटिन म्हणून, हे खूप आवडतं. तर बायोटिनचे सप्लिमेंट्स भेटतात. ते घेतले तर तुम्ही हे ग्रेइंग ऑफ हेअर थोडंसं ढकलू शकतात पुढे. मॅम, हेअर केअरमध्ये सर्वसाधारण कोणकोणत्या ट्रीटमेंट असतात आणि कशासाठी असतात? हेअर केअरमध्ये आता नॉर्मली जे फॅड चालू आहे ते लेझरचं आहे. बरं. तर लेझर काय नाही, याचे लो लेव्हल लेझर थेरपीज असतात. खूप जास्त हार्श नसतात, त्याच्यात काही साइड इफेक्ट्स नसतात. हे काय करतात, की स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवतात. तर ब्लड सर्क्युलेशन वाढलं, की हेअर फॉलिकल्स पटकन स्टिम्युलेट होऊन जातात आणि त्याच्याने हेअर ग्रोथ स्पीड अप होऊन जाते. तर लेझर्स आहे. खूप पेशंट्स माझे डर्मा रोलर करतात, जे एक स्मॉल इन्स्ट्रुमेंट असतो. त्याच्यात नीडल्स असतात. ते आम्ही स्कॅल्पवर असं फिरवतो. त्याच्याने हेअर फॉलिकल स्टिम्युलेट होतात. त्याच्यानंतर आहे पी-आर-पी थेरपी, ज्याच्यात आम्ही प्लेटलेट्स त्या पेशंटचेच काढून त्या स्कॅल्पमध्ये इंजेक्ट करतो आणि त्याच्याने पण केस हेल्दी आणि फाईन, जे केस पातळ होतात, ते पण आपण ट्रीट करू शकतो. आणि मेडिसिन्समध्ये पण भरपूर प्रकार आहे आता. केसांना मायक्रो न्यूट्रिएंट्सची खूप गरज असते, जसं की मॅग्नेशियम आहे, सेलेनियम आहे, फॉस्फरस आहे. आणि असे मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. ते तुम्ही तुमच्या सायकलमध्ये रोजच्या मेडिसिनल सायकलमध्ये तुम्ही इन्क्लूड करा आणि याच्याने काहीही साइड इफेक्ट नाही. इफेक्ट आहे, पण साइड इफेक्ट तर नक्कीच नाही. मॅम, ॲडिक्शन आणि हेअर केअर किंवा हेअर याचा काही संबंध असतो का? ॲडिक्शन्स आता खूप प्रकारचे आहेत. हं. देअर कॅन बी टी ॲडिक्शन, देअर कॅन बी कॉफी ॲडिक्शन, देअर कॅन बी टोबॅको ॲडिक्शन, अल्कोहल ॲडिक्शन. पण हां, हे सगळे ॲडिक्शन्स म्हणजे ॲडिक्शन आहे म्हणजे हे सगळं एक्सेसमध्ये होतंय आणि जे पण एक्सेसमध्ये होतंय ते प्रॉब्लेमॅटिक आहे. तर हे सगळे जे ॲडिक्शन्स आहेत, जे व्यसन आहे, हे तुमच्या केसांवर नक्कीच असर करणार. निकोटीन तुमच्या हेअर फॉलिकल्सला श्रिंक करून देतं आणि त्याच्यामुळे हेअर फॉलिकल्सचे जे केस आहेत, ते पटकन पडतात आणि हेअर लॉसचा प्रॉब्लेम सुरू होऊन जातो. तर इट इज ऑल इंटर रिलेटेड. तर हे ॲडिक्शन्स कमी करा, म्हणजे तुमचे हे पुढचे सिम्प्टम आपोआप कमी होतात. जर मला आणि माझ्या व्ह्युअर्सला जर काही सल्ला द्यायचा असेल हेअर केअरच्या बाबतीमध्ये किंवा काही पण तुम्हाला सांगायचं असेल, तर ते काय? मला असं वाटतं, की शेवटी आपण एकच डिस्कस करू शकतो, की एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा, एक्सरसाइज करा, योगा करा. तू जेव्हा पण Google करणार, की कॉजेस ऑफ हेअर लॉस किंवा कॉजेस ऑफ माय स्किन प्रॉब्लेम्स किंवा कॉजेस ऑफ माय प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर. तर याच्यात सगळ्यात मेन कारण असतं स्ट्रेस आणि तुमची लाईफस्टाईल. तर हे तुम्ही बॅलन्स केली, तर तुमचे अर्धे आजार तिथेच कमी होतात, मला असं वाटतं. थँक सो मच मॅम. तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून इथे आला पुन्हा एकदा आणि एवढा चांगला आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू गौरव. ऑल्वेज अ प्लेजर.